महाराष्ट्राचे तसेच संबंध भारताचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य सरसंस्थापक श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी सर्वप्रथम वंदन करतो। त्यांच्या कृतीतून आपल्याला आज हा जो काही सुवर्ण सोहळा आहे तो पाहायला मिळतो आणि आपण आज ज्या महान व्यक्तिमत्वाच्या कार्याचा सत्कार करण्याचा जो काही समारंभ आपण इथं आज पाहतोय आणि मला आता येताना सूचना करण्यात आली की वेळेअभावी थोडक्यात बोलावं। अहो, ज्या व्यक्तीचं कार्य किती जरी वेळ सांगितलं तर संपणार नाही, त्याला वेळेमध्ये कसं बसवू शकतो? पण समारंभाची एक कल आहे। आता या कार्यक्रमाला या समारंभाला उपस्थित असणारे भारताचे विशेष सरकारी वकील, आता त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणलं तर आरोपीने धसका घ्यावा, अतिरेक्याने धसका घ्यावा आणि गुन्हा करण्याच्या अगोदर विचार करावा। गुन्हा करू नको बरं का, घाट उज्ज्वल निकम साहेब बरोबर। सांगायचं झालं तर भारत देश नाही, ती माता आहे आणि त्या भारत देशाच्या विरुद्ध जर कुठली परकीय वाईट शक्ती काम करत असेल तर त्या वाईट शक्तीला काम केल्यानंतर उज्ज्वल निकम साहेबांनी त्यांच्या कर्तृत्वानं दाखवून दिलं की वाईट कार्य करू नकोस, कारण गाठ माझ्याशी आहे आणि एकदा जर माझ्याशी गाठ पडली तर तुझ्या कुठं गाठ बांधायची आहे आणि तुला कुठं पोचवायचं आहे हे कार्य करण्याचं सामर्थ्य माझ्या ज्ञानात आणि माझ्या कार्यात आहे। हे व्यक्तिमत्व आज थोबडे साहेब आपल्या या सत्कार समारंभासाठी आपल्याला भाग्य लाभलेलं आहे की हे व्यक्तिमत्व ज्यांनी उज्ज्वल नाव जे उज्ज्वल कार्यातून दाखवून दिलं की माझं कार्य उज्ज्वल आहे, मी नाव सिद्ध केलेलं आहे। माझ्या आई वडिलांना सुद्धा अभिमान आहे, माझं नाव उज्ज्वल ठेवलं आणि मी माझं कार्य केलं ते उज्ज्वल आहे। भारत मातेचा जे हे गरिमा आहे ते राखण्याची म्हणजे धुरा घेतलेलं आपलं हे व्यक्तिमत्व या सत्कार समारंभासाठी उपस्थित आहे। मी आभारी आहे त्यांचा। थोबडे साहेब, आपलं कार्य इतकं महान आहे, आपण महान मोठी पद तर कार्याच्या एका बळावर मिळवलीच, पण त्यासोबत हे प्रेम देखील मिळवलेलं आहे। हा उत्तुंग जनसागर जर आपण पाहिला तर इथं तर उपस्थित आहे, ह्या सभागृहाच्या बाहेर उपस्थित आहे आणि संबंध महाराष्ट्रात देखील उपस्थित आहे। धन्येशा भारते भूमी पुण्य लक्षणाम लक्षिता वीर प्रसवनीच या रत्न प्रसवनीच या सद्गुणानाम प्रसूती यसा संपत सर्व संपत समन्विता वसुंधरा तदा भाती यत्र राजंती शाहवा। काय याचा अर्थ काय? हे सुभाषित काय सांगतं की ही भारत भूमी एक केवळ भूभाग आणि एक भूखंड नाही, ही भारत भूमी पुण्यवान आहे। आज थोबडे साहेबांच्या मातोश्री इथे उपस्थित आहेत। थोबडे साहेब, तुम्ही एवढं महान कार्य केलेलं आहे, आज त्या मातेच्या चेहऱ्यावरचे जर हावभाव पाहिले तर त्यांना याची देही आणि याची डोळा, माझ्या मुलानं जे माझ्या पोटी रत्न जन्माला आलं त्या रत्नानं असे एक कार्य केलेलं आहे की त्या कार्याचा प्रामाणिकपणाचा सत्कार समारंभ करण्याचा सोहळा जिथं मी माझ्या याची देही याची डोळा अनुभवते, या व्यतिरिक्त काय असेल? आज आपल्या थोबडे साहेब तुमच्या धर्मपत्नी देखील इथे उपस्थित आहेत, कुटुंब संपूर्ण उपस्थित आहे। हा बार देखील आपला कुटुंबच आहे अशी तुमची भावना नेहमी आहे। माझं कुटुंब एवढंच माझं कुटुंब नाही, हा संबंध वकील वर्ग जो आहे विस्तारलेला सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यापासून त्या अरबी समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत जो हा वकील वर्ग विस्तारलेला आहे, हा वकील वर्ग माझं कुटुंबच आहे आणि त्या कुटुंबाचा मी करता आहे आणि त्यांच्या प्रत्येक अडचणीची त्यांच्या प्रत्येक समस्येची मला जाणीव आहे आणि ती समस्या त्यांची नाही तर ती समस्या माझी आहे आणि ती कशी सोडवायची याचा प्रयत्न तुम्ही केला साहेब। आता मला एवढंच सांगायचं आहे, वेळ कमी आहे पण मला सांगायचं आहे, ज्यावेळेस साहेब तुम्ही पहिली निवडणूक लढवत होतात त्यावेळेस बऱ्याच महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातून अनेक उमेदवार प्रचारासाठी सोलापूरमध्ये येत होते। मी त्यावेळेस ज्युनियर होतो, त्यावेळेस नागपूरच्या एका वकिलांनी माझा नंबर घेतला आणि मला इलेक्शन झाल्यानंतर ज्यावेळेस निवडणूक म्हणजे मतमोजणी चालू झाली
त्यावेळेस आपल्या मताचा जो विक्रमी क्रम आहे पहिल्या नंबरचा तो पाहून मला फोन केला. अरे थोबडे साहेब कोण आहे म्हणले. मी म्हणलं थोबडे साहेब तुम्हाला सांगू, थोबड़े साहब वो है जहां खड़े होते हैं लाइन वहां से शुरू होते है. कारण कार्याचा आढावाच एवढा मोठा आहे, कार्यच एवढं मोठं आहे की जिथं आकाश ठेंगणं पडावं एवढं कार्य मोठं. मग कालांतरानं हळूहळू माझा एक किस्सा सांगतो आणि भाषण संपवतो. कालांतरानं हळूहळू कार्य माझं पण म्हणजे वकिली वाढत गेली. मग मला बाहेरच्या जिल्ह्यात जाण्याचा योग आला. जिथं जिथं गेलो तिथं तिथं तुम्ही कुठल्या म्हणून विचारलं. मी म्हणलं सोलापूरचा आहे. थोबडे साहेबांच्या गावचे आहेत काय. आदराची वागणूक बघा. नागपूर मधून विचारलं गेलो ते थोबडे साहेब कोण आहे. कर्तृत्व एवढं महान केलं. जिथं मी गेलो तिथं थोबडे साहेबांच्या गावचे का. नंतर एक युवक आला. आता मगाशीच पाटील साहेबांनी सांगितलं की मध्य प्रदेशला एका वकिलावर 200 तिथल्या जमावांनी प्रयत्न केला की बाबा असं असं झालेलं आता पैसा मिळते का बघू. थोबडे साहेबांचा नंबर सेव्ह करून घ्या बरं का, गरजेचं आहे. अशा घटना घडतील म्हणून नाही बरं का. त्यांच्याकडून ज्ञान आणि कार्य कसं करावं याचं मार्गदर्शन मिळण्यासाठी सेव्ह करा, गरजेचं आहे. आता मला सांगायचं आहे ते 200 व्यक्तिमत्व 200 तिथं आलेली गावगुंड लोक यांना एका फोनवर सोलापूरमध्ये बसून शमवण्याची ताकद जर कोणाच्यात असेल तर ते थोबडे साहेब तुमच्यात आहे. आजपर्यंत मी व्यक्ती बघितल्या बाचाबाचीचं रूपांतर मिटवण्यासाठी आले तर भांडणात हाणामारीच झालं, पण ह्यांनी मिटवलं ते पण सोलापुरातून. अजय बाई काय समीकरण आहे. आता त्यानंतर मग काय झालं, आमच्या बार असोसिएशनचे एक शिष्टमंडळ अभ्यास दौरा म्हणून दिल्लीला गेलं 2024 आणि 25. मग दिल्लीला गेल्यानंतर तिथं गेले, सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना सुद्धा थोबडे साहेबांच्या गावचे का म्हणून त्यांना आदराची वागणूक दिली जाते, त्यांच्यासाठी वेळ दिला जातो. जिथं नागपूरहून मला विचारणा झाली होती ये थोबडे साहेब कोण आहे. ये वो है जहां खड़े होते हैं लाइन वहां से शुरू होती है. त्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट असेल त्यावेळेस त्या सेशन मध्ये त्या अधिवेशनामध्ये नाव कुणाचं गुंमलं या महाराष्ट्रात. किती उमेदवार असतील. अनेक इलेक्शन जिंकल्या पण पहिले रेकॉर्ड ब्रेक, प्रत्येक विजय ऐतिहासिक. मग मी विचार केला आणि म्हणले समीकरण काय बघावं तर एकदा विचारावं तर थोबडे साहेबांना जाऊन की साहेब हे काय नेमकं आम्हाला पण कळू द्या जरा, आम्हाला पण चालता येईल. पण थोबडे साहेबांनी एक मुलाखत दिली, त्यामध्ये सांगितलं की हा विजय माझा नाही, हा विजय तुमचा आहे. कारण तुम्ही जे माझ्यावर प्रामाणिक प्रेम केलं त्या प्रामाणिक प्रेम तुम्ही जे माझ्यावर मी केलेल्या प्रामाणिक कामामुळे तुम्ही जे माझ्यावर प्रेम केलं त्या प्रेमाचा हा विजय आहे, थोबडे साहेबांनी सांगितलं. त्यावेळेस मला असं वाटतं एक संस्कृत सुभाषित आठवतं की न तुहम कामये राज्यम न वैभवम पुनर्भवम कामये दुःख तप्तानाम प्राणिनाम आर्तिनाशनम. याचा अर्थ काय होतो की मला कुठल्याही पदाची अपेक्षा आहे म्हणून मी उभारलो नाही. मला सेवा करायची आहे, मला वकिलांच्या समस्या सोडवायचे. मी तर न्याय समाजाला देतोच, पण माझा वकील वर्ग आहे त्यांना समस्या आहेत, त्या समस्या सोडवायचे. मला आज तंत्रज्ञानाच्या युगामध्ये 2010 साली मला लॅपटॉप वाटायचे आणि माझा वकील वर्ग हा तंत्रज्ञानामध्ये सुद्धा कुठं मागा असला नाही पाहिजे. याची धडपड करणारे व्यक्तिमत्व म्हणजे थोबडे साहेब. निकम साहेब आपल्याला मला यातून सांगावं वाटतं की केशवसुतांची एक कविता आहे, केशवसुतांची एक कविता आहे की त्या कवितेमध्ये केशवसुतांनी कार्य कसं असावं याबद्दल वर्णन केलेलं आहे. जोर मनगटातला पुरा घाल घाल खर्ची हा नटो मना चळन जरा अचूक मार बरची दे टोले जोवरी असे तप्त लाल लोखंड येईल आकारास कसे मग झाल्यावर ते थंड उंच घाट हा चढून या जाणे अवघड फार परिधीर मनी धरून या न हो कधी बेजार यत्न निश्चय करून या तू पाऊल चढता ठेव मग पोचून या शिखराला तू दिसशील जगाशी देव. हे देव पण आज मिळालेलं आहे आपणास आपल्या कार्यामुळे, आपल्या प्रामाणिक कर्तबगारीमुळे. ठरू कधीही देऊ नको तू हृदयाचा निर्धार मग भय तुझला मुळी नको सिद्धी खास येणार छटणे हे या जगण्याचे तत्व मनी तू जाण म्हणून उद्यम सोडू नको जोवरी तेही प्राण. आजी सोनियाचा दिनू वर्षी अमृताचा घनू हरी पाहिला रे हरी पाहिला. थोबडे साहेब
आपल्यावर जे काय प्रेम आहे त्याचा वर्षाव करण्यासाठी हे जे आपल्या कर्तबगारीमुळे इतर व्यक्ती उभ्या आहेत, वकील वर्ग उभा आहे, त्यामुळे आम्ही सर्वजण धन्य झालेलो आहोत. त्याबरोबरच मला असं सांगायचं आहे की थोडे साहेब आपल्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला सर्वांना एक जिज्ञासा, आम्हाला सर्वांना कार्य करण्याची उमेद प्राप्त झालेली आहे. एक बशीर बद्रचा एक शेर आहे की तूफानों से आंख मिलाओ, तूफानों से आंख मिलाओ, सैलाबों पर वार करो, तूफानों से आंख मिलाओ, सैलाबों पर वार करो, मल्लाहों का चक्कर छोड़ो, तैर के दरिया पार करो. यातून जे उमेद आम्हाला वकील वर्गाला तुम्ही दिली खरोखरच वाखाणण्यासारखी आहे. आणि दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. आजपर्यंत तुम्ही संबंध महाराष्ट्रातील आणि गोव्यातील वकिलांचं आणि अंदमान निकोबार, दीव आणि दमन इथल्या वकिलांचं तुम्ही नेतृत्व केलेलं आहे. आणि आता तुमच्या या कार्यकर्तबगारीची दखल लवकरच होणार आहे याची मला खात्री आहे. आणि संबंध भारतामध्ये जेवढा वकील वर्ग आहे विस्तारलेला 21-22 लाखाच्या घरामध्ये, त्याचं नेतृत्व करण्याची आपल्याकडे वेळ संधी येणार आहे. आणि आपल्याला परत एकदा सत्कार समारंभाचा कार्यक्रम ठेवायचा आहे. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, अतिशय उपयुक्त भाषण. निगम साहेब आमच्या बार मध्ये अशी एकापेक्षा एक धुरंधर वक्ते आहेत. बार मध्ये सुद्धा 10 मिनिटाचा कार्यक्रम अर्धा तास, तास चालू असतो. शेवटी साहेबांबद्दल भरपूर काही सांगितलं गेलं आणि या संपूर्ण याच्यात मी एक गोष्ट सांगतो, एकच वाक्य, जास्त वेळ घेत नाही. शांतीत क्रांती करणारे म्हणजे